बंटी. बघता बघता 5 वर्षाचा कालावधी कधी उलटून गेला आणि बंटी 10 वर्षाचा झाला, काही कळलंच नाही. म्हणतात आयुष्य म्हणजे एक वेगळीच दुनियादारी. हो खरं आहे. कारण बंटी घरात आला आणि या घराला नवचैतन्य निर्माण झालं. या घरात उत्तर आनंदाची तोरणं झळावू लागली. माणसाला त्या विधात्याने एक अनोखं असं देणं दिलंय आणि त्या अनोख्या देण्याचं नाव म्हणजे नातं. येस बेटा, येस, कम ऑन बेटा. अरे गंमत जमत झाली बेटा. ती कोणती रे? माझ्या ट्युशनची बॅगच हरवली. अरे वा, बॅग हरवली ना बेटा. अरे हरवू दे बॅग. एक बॅग हरवली, दुसरी घेऊ, दुसरी हरवली, तिसरी घेऊ, आपण घेऊ ना. अरे काय कमी आहे आपल्याला तुझ्या बापाला? हो पप्पा, बॅग नवीन मिळेल पण तीच पुस्तकं मिळतील का? हरवलेलं कधी सगळंच सापडत नाही. येस बेटा, हरवलेलं कधीच सापडत नाही. ए बेटा, तू हा प्रश्न आहे ना, तो तुझ्या मम्मीलाच विचार बरा. आई, ए आई. ए बेटा, कम प्लीज, सिट हियर. मी काय म्हणतो, तुझी आई घरात नाहीये. तू विसरूनच गेलायस. तुझा उद्या वाढदिवस आहे ना. अरे इकडे तिकडे काय पाहतोस? तुझा वाढदिवस असल्यामुळे ती केकची ऑर्डर द्यायला आणखीन काही खरेदी करायला बाजारात गेले. हे पण बेटा, मी मात्र तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. तुझी मम्मी म्हणाली की ते त्याला दाखवू नका, सरप्राईज म्हणून उद्याच देऊ. पण बेटा, तू माझ्या कलेजाचा तुकडा आहेस आणि त्यामुळे ते गिफ्ट तुला दाखवल्याशिवाय मला राहवत नाही. मी ते तुला गिफ्ट दाखवतो, पण तू मम्मीला सांगायचं नाही, कळलं? ओके, प्रॉमिस? आता मी येईपर्यंत तू बस. आलोच मी. बेटा काय झालं तुला? बेटा काय झालं? ए बेटा, बेटा म्हणते काय झालं तुला? सांग ना, काय झालं बेटा? काय झालं? पप्पा तुम्ही एवढं घाबरला? पप्पा असं रडू नका ना. आईने पाहिलं तर तुम्हाला ओरडेल, म्हणे तुमचं लक्ष कुठे होतं. पण बेटा मला सांग, तू वाजवत होतास ना, मग तू इथे येऊन पाहिलास कसं काय? पप्पा मी पकवाज वाजवत होतो आणि डोळ्यासमोर काळोख आला आणि डोके इथे दुखायला लागलं. आता दुखतंय का डोकं तुझं? पण आता दुखत नाहीये. थांब इकडे. आज संध्याकाळी मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो. संध्याकाळीच आपण हॉस्पिटलला जाऊ. तू एक काम कर, तू आतमध्ये जा आणि जरा आराम कर.
हे साल असं होत कधी कधी नाही म्हणजे कामाचा व्याप आणि सगळे हे असं घडत. अहो चालायचं म्हणजे चालायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे असंच घडत. हो घडत ना, असंच घडत ना, असंच घडत. माझा भूतकाळ तो मला पा म्हणायचा आणि हा पण पा म्हणाला. हो हो तीच ती चंद्रकोर आणि ते तसंच वागणं. आश्रमातली आया म्हणाली तुम्ही दोघं उभयतात त्या दिवशी आश्रमात आलात, तुम्हाला पाहून तो पा म्हणाला. हा तर माझा भूतकाळ नाही का? बे आश्रमाच्या दाराजवळ ठेवलेलं ते मूल तो देखील पा म्हणायचा आणि हा देखील पा म्हणाला. म्हणजे तो माझा भूतकाळ. हो माझा भूतकाळ. पण हा माझा भूतकाळ त्याला आणि कविताला कळला तर नाही, नाही शक्य नाही, ते शक्य नाही. नाही रे, अरे एक भूतकाळातली आठवण आहे ना बेटा, ती अशी नजरेसमोरून सरकून गेली. मग तिला पकडायची नव्हती का? अरे पकडले तिला आणि हृदयाच्या कोपऱ्यात अशी बंद करून ठेवले बेटा, जिथून ती कधीच बाहेर पडणार नाही. पप्पा स्वप्न तर नव्हतं ना, पण स्वप्न कधी हातात राहत नाही आणि त्याला ओंजळ कमी पडते अशी आई म्हणते. हो तुझी आई म्हणते ना. खरी बेटा तुझी आई खूप समजूतदार आणि सुंदर आहे आणि तू देखील खूप सुंदर आहेस. पप्पा पुनर्जन्म म्हणजे काय? पुनर्जन्म? हे बाबा पुनर्जन्म म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर मी काही देता येणार नाही. ते तू तुझा पुनर्जन्म आम्ही देणार. वा किती सुंदर मुलगा आहे. वा किती सुंदर मुलगा आहे. कविताचा मुलगा म्हणजे आम्ही त्याचे आजोबा. रिश्ते में है तो हम तुम्हारे दादू है दादू. क्या मेरा नाम है राजन राजवाड़े. नाही अंतरून पांगून पाय पसरावे लागतात. याने आमचे पाय वळले ना तेव्हा लहान झाले. हे बघ बंटी, तू आतमध्ये जा. राजन राजवाडे, तुम्ही दुसऱ्याच्या घरात येताना आधी एवढं लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या संसाराला आगी लावायला येत जाऊ नका. आधी पहा तुमचा मुलगा तो किशोर काय दिवे लावतो या गावात. उगाच दुसऱ्याच्या मुलाला दोष देत बसू नका. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं मूल प्यारं असतं. भास्करराव तुमचं तत्वज्ञान आम्हाला नको आहे. का नको? अरे ज्या सुना घर सोडून गेल्या त्या देखील शिकल्या सवरलेल्या होत्या, स्वतःच्या पायावर उभ्या होत्या. अरे कोणती या जमान्यातली स्त्री, कोणती स्त्री आपल्या पतीचा अत्याचार सहन करणार आहे? सहन करेल का? म्हणजे पडद्यामागचा सूत्र तू तर नव्हतास ना, त्यांना घटस्फोट घ्यायला भाग पाडणारा. राजवाडे, अहो मला सांगा, ती जर का तुमची मुलगी असती आणि तिला सासरी असा जात झाला असता तर तो तुम्ही सहन केला असता? अरे बापाचं काहीच बापालाच माहीत. एखादी मुलगी बाप जेव्हा त्या मुलीला पतीच्या स्वाधीन करतो तेव्हा
तो पती देखील बापाच्या हृदयाचा असायला हवा, हे लक्षात ठेवा राजवाडे. आम्हाला कळतंय ते तुम्ही सांगायला नको. तुमची मित्रमंडळी घरात येतात, अहो नको तो हैदोस करतात, पितात, नको 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 ते धंदे करतात. अरे तुम्हाला शुद्ध असते कुठे? आणि मग आजकालची ही शिक्षित स्त्री तुमच्या घरात सोडून मरून राहीलच कशी? सांगा ना, कशी राहील? म्हणजे माझ्या घरात बराच इतिहास जमा केलाय, मलाही बघायचंय. तुम्हाला बघायचंय? नाही म्हणजे नेमकं काय बघायचंय तुम्हाला? ते तरी मला सांगाल तर फार बरं होईल. मला पण बघायचंय. तुम्हाला काय बघायचंय ते? राजवाडे, तुम्हाला काय बघायचंय ना ते मला सांगा, मी पण आज बघणार. तू आलीस बरं झालं. किशोर वाया जाऊ लागलाय. कविता, नाही म्हणजे तुम्ही काय चुलते आणि पुतणी, तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला. मी एक काम करतो, राणी सरकार, मी जरा फॅक्टरीत जाऊन येतो. नाही म्हणजे आग लावायची कामं यांची, विजवायची कामं भास्कर. राजवाडे, खरं तेच बोलतोय. बोला, मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? बोला. कविता, हा, माझ्या मुलाच्या लग्नाबद्दल. त्याच्या लग्नाबद्दल मी विचार करावा असं तुम्हाला वाटतंय? हो. अगं तू त्याची बहीण आहेस ना. काका, आज तुम्ही थंड आणि निष्पाप डोळ्यांनी बोलता आहात माझ्याजवळ. तुमच्या डोळ्यात ती निळसर झाक दिसलीये बघा. बघा, आज स्वतःकडे बघा. मी कबूल करतोय ते, माझं चुकतं काहीतरी, पण तू त्याला एकदा माफ कर. नाही, लोक नको नको ते बोलतात. इथं दोन मनांच्या रेशीम गाठी आम्ही बांधायच्या आणि त्याने मात्र त्याचा बट्ट्या गोळ करायचा. अहो, त्याला काय गरज होती त्या मेवणीच्या नवऱ्याच्या थोबाडीत मारायची? अगं पण त्याने त्याला धक्काबुक्की केली. नाही, का केली तुम्हाला माहितीये? कारण किशोर तिच्या जवळ नको ते कर्म करू पाहत होता आणि म्हणूनच त्याने इथे येऊ नये असं मला मनापासून वाटतंय. का नाही? बाहेर ठिकाण घरात चालते आणि भाऊ. काका, तुम्ही बंटी बद्दल बोललायत ना, तर मग ऐका. अजूनपर्यंत मी माझ्या नवऱ्याला समजावत होते, त्याला थांबवत होते, पण यापुढे मी त्यांना समजवणार नाही. मी काय म्हणतो, खूप काही बोललायत आणि माझ्या मुलाबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार दिलाच कोणी हो? काही गणित अशी असतात ना की ती सोडवण्याचा कधी कुणीही प्रयत्न करू नये आणि त्यातच खरं खुरं सुख असतं. जाऊ शकता काका तुम्ही. कवे, अगं माझं ऐकून तरी घे. नाही, चुकीला माफी नाही. माझ्या मुलाबद्दल तुमची बोलायची हिंमतच कशी झाली? कुठच्या जाती धर्माचा तो तुझ्या रक्ताचा तरी आहे का? हो हो, माझ्या रक्ताचा आहे तो. त्याने मला आई म्हटलंय, त्यासाठी रक्तच असावं लागत नाही हो. माझा बंटी लाखात एक आहे आणि हे कुठल्याही आईला कधी सांगावं लागत नाही. उद्या हा मुलगा मोठा होईल, ते तुझी सून येईल आणि पिल्लू पंखाच्या बाहेर सुटलं की घर सोडून ते बाहेर निघून जाईल आणि हे घट्ट पुन्हा रिकाम होईल. काका, हे बघा, तुम्ही निघा म्हणते ना, निघा आधी. ठीक आहे,
हे बघा त्याचे रिपोर्ट आणले. चला ओढल्याला घेऊन चला. उमर वहिनी चला हे घ्या. बंटी भास्कर तुला मी तरी ये ना. ये मी मित्र ये बैस. अरे अरे बेटा तू पण आलास. ये 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 बेटा ये ये ये. अरे अरे तू काय आणि माझा मुलगा काय हा देखील माझ्यासाठी सारखा आहे. बस 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 बोल बोल काय म्हणतोस. भास्कर हं. अरे खऱ्या मैत्रीच्या एकमेकांचं अस्तित्व पुरेच असतं. अरे बघ ना नेहमीच्या या चक्रात पलटवार झाला आणि तुझा मुलगा तुला परत मिळाला. हाही एक योगायोग नाही का. अरे ज्या आश्रमात तू त्याला ठेवलं होतंस ना त्याच आश्रमातून कळत नकळत तू त्याला दत्तक म्हणून घेतलास. होय हो ना. अरे भाकरीसाठी तो लाचार झालेला देह. अरे अरे बंडीची आई केली त्यावेळेला तिला वाचवण्यासाठी माझ्या जवळ अरे फुटकी कवडी नव्हती. तिच्या शरीरात त्या विषारी जंतूंनी प्रवेश केला होता. शेवटी अखेरची घटका मोदत मोदत असताना तिने या जगाचा निरोप घेतला. अरे अरे डॉक्टर म्हणाल देखील तुम्ही तिला हात लावू नका. नाही रे शेवटचा हात देखील लावता आला नाही मला. आणि तिचे अंत्यसंस्कार मला तिथेच करावे लागले रे अभि. तिथेच करावे लागले. कारण मी त्या वेळेला असह्य झालो होतो रे अभि. मी असह्य होतो आणि म्हणूनच तो निर्णय मला घ्यावा लागला. भास्कर अरे हे फक्त तुला आणि मलाच माहित आहे. अरे जर वहिनींना जर समजलं ना तर त्यांच्या आयुष्यात वादळ उठेल रे वादळ उठेल. अरे पण तिला नाही सांगितलं तर माझ्या मनाला ते सारखं पोचत राहील. सारखं पोचत राहील. भास्कर हे तुझ्या मनालाच विचार आणि मनाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन बघ ते मन काय म्हणतं. अरे सत्य सांगावं की असत्याची झोळी घेऊन आयुष्यभर फिरत राहावं. अरे पण ते मला आयुष्यभर टोचत राहील ना. त्याचं काय. त्यापेक्षा तिला सांगितलं बरं. नाहीतर क्षणाला ती गोष्ट माझं मन रक्तबंबाळ करत राहील. तिच्या चेहऱ्यावर बंटीच्या चेहऱ्यावर त्या वेदना मला पाहणार नाहीत रे. नाही पाहणार. आणि त्या माझ्या मनाच्या व्यथा मी मरेपर्यंत संपणार देखील नाही. भास्कर काहीतरी भलतसंत करू नकोस. कारण बंटी आता चांगला सुधारलाय. त्याच्याकडे लक्ष दे. अरे वेळीच ऑपरेशन झालं म्हणून माझा बंटी वाचला. मित्रा हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. अरे आज मी जीवनात उभा आहे तो फक्त तुझ्यामुळे. नाहीतर मला पितृशोक करावा लागला असता. मित्रा मी
आणि तुझ्या कुटुंबाला कधी विसरू शकत नाही रे मित्रा, कधी विसरू शकत नाही. भास्कर, अरे हे माझं कर्तव्य होते तर मी पार पाडलं. आता सगळी जबाबदारी तुझीच आहे. अरे बंटी आला आणि वाटलं मुलाशिवाय घराला शोभा नाही. घर कसं असंच खेळत राहत रे. या घरात नव चैतन्य निर्माण होत. आपण आयुष्याची सुखस्वप्न रंगू लागतो. भास्कर, अरे अनाथ आश्रमाचे विषय या घरात कधी ना कधी येतात, पण जरा जपून. अरे आपण मुलांना लहान समजतो, पण ती भरपूर त्यांचं ज्ञान आहे त्यांना, म्हणून सांगतो पाऊल जरा जपून टाक. समजलं? हो. खरंय तुझं मित्रा. खरंच ते तू मला वेळोवेळी सांगत आलास आणि मला आजपर्यंत या शिखरावर पोहोचवण्यात तुझा वाटा महत्वाचा आहे मित्रा. अरे तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत रे मित्रा, तेवढे कमीच आहेत. अरे राहू दे. बरं, बंटी कुठे आहे? बंटी, नमस्ते काका. अरे ये बंटी, ये. तुम्ही कसा आहेस? दादा, तुम्ही बऱ्याच दिवसानंतर आलात. हो. अरे पप्पू, तू पण आलास? होय रे, किती दिवसांनी भेटलास. कसा आहेस? मी बरा आहे. तू कसा आहेस? मी पण बरा आहे. बसा. हे मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही दोघे आहात ना, हा मोबाईल घ्या आणि मस्तपैकी अभ्यास करा. यस, ओके, चला. बोल मित्रा, बोल. अरे आज मी आनंदून गेलोय बघ. काय सरकार, कसं काय, सगळी गर्दी झाली? ओके. काय बंटी, कसं काय, अभ्यास कसा चाललाय? मस्त. हो ना? मी काय म्हणतो, आता सुट्टी पडली ना, हो. तर मग आपण आपली दोन्ही कुटुंब ट्रिपला जाऊयात ना. अरे हे चांगली गोष्ट बरोबर आहे. ना? हो, हा? चांगली गोष्ट आहे. बरं बंटी, तू येणार आमच्या सोबत? आई आली तरच मी येणार. अरे वा. आणि ये बेटा, तू मी पण येईन. येणार ना? ओके, डन. हे डन ना? डन. अरे डन. अरे डन. अरे डन. हो. हे डन. डन. हे दोघे करणार डन. येस, डन. ट्रिपला आपण सगळे जायचं. जाऊया. काका, हो ना. स्वर्ग कुठे असतो? स्वर्ग? हे तुला आता कसं काय आठवला? अरे स्वर्ग आईच्या पायाजवळ असतो, पायाजवळ. ओ, काय सांगता काय? हो. आताच किचन मध्ये जातो आणि आईच्या बाजू स्वर्ग पाहतो. जा विचार आणि बघ. ओ काका, एवढा मोठा स्वर्ग आणि आईच्या बाजू कसा राहणार? अरे राहणार ना. ओ, आमचं किचन छोटं आहे. त्यामध्ये सिलेंडर, भांडी, शेगडी, नको सामान असतं. काय म्हणतोस काय? होय. अरे पण बंटी, हे आज तुला जो स्वर्ग आठवलाय ना, हा कसा काय रे? ओ, ते काय आहे, आमच्या सरांनी निबंध लिहायला सांगितलंय. स्वर्गावरचा निबंध? अरे बंटी, स्वर्गावर जर निबंध लिहायचा असेल ना, तर आकाशाचा कागद करावा लागेल आणि समुद्राच्या पाण्याची शाई करावी लागेल. आणि तरी सुद्धा तो निबंध लिहून होणार नाही बंटी. समजलं? हो. मला जेवढं माहित होतं ते मी तुला सांगितलं, बरोबर ना? आता जे बाकीचे काही आहे ना, ते तुझ्या मम्मीला विचार. हो, बरं आहे. हे घे, हे घे. चल बेटा, चल बंटी. हो.
अभ्यास चांगला कर. चल. अरे हो बंटी आगे चल. आता निबंधाला घेतो. अरे काय आहे हे? अरे काय हा कचरा करून ठेवलायस? हा काय हे? मी तुला किती वेळा सांगितलंय मी की पानं फाडत बसू नको रे. हा किती त्रास देणार आहेस तू? काहीच कसं कळत नाहीये तुला. जा, मला ना बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तू मला खरंच त्रास देऊ नकोस ना असा. सॉरी आई. आई, मी आई या विषयावर निबंध लिहित होतो. पण त्याची सुरुवात कशी करायची, कुठून करायची काही कळतच नाहीये. हो अरे कशाशी कळत नाही? माझ्या बाळाला कशी कळत नाही? मी सांगू तू काय लिहिलंय? मी निबंध लिहिलाय. आई, मला तुझा आशीर्वाद हवाय. काका म्हणतात स्वर्ग आईच्या पायाजवळ असतो. हो मग बरोबरच सांगितलं त्याने. आई, यशवंत हो. स्वर्ग कुठे आहे? यशवंत हो, कीर्तिवंत हो. आता मला स्वर्गात असल्याचा आनंद झाला. हो स्वर्गात असल्याचा आनंद झाला माझ्या बाळाला. अरे माझ्या शोधाला हो कशा शोध कळला? कुणी सांगितलंय? काकाने सांगितलंय. वा वा बंटी वा. बंटी, अरे तुझी आई सुंदर गाणं गात्या. मला तुझे चंद्रकांत पांचाळ सर भेटले होते. चंद्रकांत पांचाळ सर ओळखतोस ना? हो. हा चंद्या म्हणून म्हणतात त्यांना. ते चंद्रकांत पांचाळ सर ते म्हणत होते की तुला गाण्याची भरपूर आवड आहे. म्हणजे तसं तू वाजवतोस पण चांगलं, पण त्याला गाण्याची जोड द्यायला हवी. तू गाण्याच्या क्लासला का जात नाहीस? पप्पा, मला गाणं आवडत नाही. गाणं आवडत नाही म्हणजे? अरे पालकांची अपेक्षा असेल, पालकांची इच्छा असेल तर मुलांनी ते तसं करू नये का? पण पप्पा, मी सांगितलं ना मला गाणं आवडत नाही. हे पप्पो, हो असं काय करताय तुम्ही? हो राहू द्या ना. अहो त्याला नाही ना आवडत, तो दुसरं काहीतरी शिकेल. हे बघ पप्पू, अरे तुझी आई खूप सुंदर गायिका होती, पण तिचे पप्पा गेले आणि तिचे सूर बेसूर झाले. म्हणून म्हणतो तू गाणं शिक, कळलं? आणि बघ तू त्याला पाठी पाठी घालू नकोस. हे सगळे लाड आहेत, हे सगळे तुझे आहेत. तुझी पूस आहे त्याला. पप्पा, सॉरी पप्पा. आय एम व्हेरी व्हेरी
हे बघ बेटा, मुलाने आई वडिलांचं ऐकायला हवं. मग बघ फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद भरारी घेता येते मुलांना. भास्कर, अहो अजून लहान आहे तो. बस कविता, तो लहान नाही. आज त्याने स्वतःचा निर्णय स्वतः घेतला. तुला विचारलंय की मला विचारलं? नाही विचारलं ना. पुढेही तो मोठा होईल, स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. अहो एक वेळ चुकला, माफ करा ना त्याला. नाही, चुकीला माफी नाही. अगं मुलं शिकतात, मोठी होतात आणि शेवटी ती घरट्यातून भूरकन उडून जातात. आणि मग होत एक घरट रिकाम. हवं असेल ना तर बंटीच्या वतीने मी माफी मागते तुमची. मग तर झालं ना. बघ, बंटी, प्रश्न माफीचा नाहीये. अहो किती साध्या साध्या गोष्टींचा विचार करता तुम्ही. त्याचं कोवळं मन आहे. अहो हे निर्णय घेणं वगैरे जे काही आहे ना, ते या वयात त्याला काही कळतही नाही. आई, तू पप्पाला काय बोलू नकोस ना. ते मला ओरडून देत. माझं चुकलंय ना. पप्पा, तुम्ही मला ओरडा, रागवा, पण मारा, पण आईला बोलू नका. पाहिलं ना, बघा ही लहान मुलांची मनं कशी असतात ती. आपण बाहेरून कितीही शृंगार केला ना तरी आपल्या मनाचा शृंगार हा मागे वळूनच बघावा लागतो माणसाला. कविता, तुझं म्हणणं बरोबर आहे, काही चुकीचं नाहीये. पण लहानपणीच मुलांना जर योग्य धडे दिले ना तर मोठेपणी मुलं वायात जात नाही. आणि मग आपण जो पालक म्हणून कांगावा करतो, अरे पोरं वाया गेली. अरे जरा संध्याकाळचं टीव्ही बघणं बंद करा म्हणजे पोरं अभ्यास करतील. अरे जरा आपापसात हितगुज करा, कुटुंबात बोला. आणि तो मोबाईल बाजूला जाऊ द्या. आज पाहतोय मी, अरे प्रत्येक घरात अशी स्थिती आहे. बाप कामावरून येतो, त्याचं असतं मोबाईल मध्ये लक्ष, आईचं असतं टीव्हीवर लक्ष. बाप, मुलं, बायको यांचे सुसंवाद होतच नाहीत. म्हणून मंडळी, तो मोबाईल, तो टीव्ही थोडा बाजूला ठेवा आणि मुलांवर सुसंस्कार करा. म्हणजे तुम्हाला म्हणायची वेळ येणार नाही, अरे पोरं वाया गेली, मुलं वायात जाणार नाही. अहो तुमचं मन कळतंय मला, पण अपेक्षांच्या ओझ्याना स्वप्नांचं नाव देऊ नका. सर्व काही प्रेमाने मिळवा, पण त्यात गोड वात्सल्य असू द्या. त्याला हसत हसत समजवा. बघा कसं ऐकेल तो. अहो मुलं कधीही नकार देणार नाही. उगीच का कोणीतरी म्हटलंय. काय म्हटलंय? मुलं म्हणजे देवाघरची फुले असतात. हो, मुलं म्हणजे देवाघरची फुलंच असतात. खरं सांगू तुम्हाला, आणि हा माझ्या जीवनाचा ध्रुवतारा आहे. हो, हा माझ्या जीवनाचा ध्रुवतारा आहे. हा अहो मगाशी त्याने काय केलं माहिती तुम्हाला? काय केलं? माझ्या पायांवरती नतमस्तक झाला आणि मला म्हणाला, आज मला खरोखरच स्वर्ग भेटला. बघा ना, ह्या वयात जे मूल इतका विचार करू शकतो. खरंच आज धन्य झाले मी. पप्पा, मी चुकलो. पप्पा. ए बेटा, हे काय करतोय बेटा? बेटा मला माफ कर रे, मला माफ कर. अरे पालक ही असेच असतात. कोण कुणाची माफी मागतोय?
खळखट कोण काढतोय? राजवाडे कोण घासतोय? काका कुणाबद्दल काय बोलताय तुम्ही हे? बंटी हे बघ, तू आतमध्ये जा आणि दूध पिऊन घे. बसा, ए पाणी आणते. बसा बसा. अरे ह्या माणसाची बसायची लायकी नाहीये आणि त्याला तू पाणी देतेस. कोणाला देतेस पाणी? बघ बघ, माझा अपमान कसा करतोय तू? काही मानपान आहे की नाही? काका, मी तुमच्यावर केस केली आहे. आता आपण सरळ कोर्टातच भेटू. वा, शेवटी जात दाखवलीच. काका, गेल्या 4 वर्षात पुरावा सापडला नाही. अहो मुकाटपणे सरळ कोर्टात तर हजर व्हा, मग पुरावे शोधा. अरे वा, जे आपलं आहे असं वाटत होतं ते मुळात आपलं नसतं. काय निसर्ग आहे हा. फक्त नात्याचा भोग पिंडावर, पण नात्यात नाती नाही. करा, पुरावे गोळा करा. मी कुठेही फरार होणार नाही. तुझ्या समोर कोर्टात उभा राहील. मेला घराला आपलं घर जाईल. मेला मेला घराला आपलं मेला घराला आपलं. हा, आता म्हणा ही घराला आग लावली म्हणून. राजवाडे हा मेला मेला तुम्ही तर नाही ना लावले. राजवाडे बस बस, पुढे झालं आता. या पुढे एक शब्द देखील बोलायचा नाही. काका, निघा तुम्ही. माझ्या जवळ पुरावा आहे, म्हणूनच तुम्हाला कोर्टात खेचणार आहे मी. हा पुरावा आहे. त्याला मातीत फोडून टाकीन, नाही तर स्मशानात. काका, काय म्हणाला तुम्ही? मेला 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 खूप 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 कावळ्या खूप कावळ्या खूप हार्ट डोंगावळा डोंगावळा विपाद तू बस बस. हे असले पुरावे आणि हे असले पुरावे तू माझ्या विरोधात गोळा करते. राजवाडे आता बस झालं, बस झालं. निघायचं बाहेर होतो. निघा. ठीक आहे. बाबा 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 बंटी. ए बंटी, बंटी. बाबा मेला अरे काय तू खायला घेऊन ये ना.
आज एकदम भास्कर शेठ नाही म्हणजे पत्रिका. ठीक आहे, माझ्या लग्नाची पत्रिका. तेवढं लग्नाला या. हो आय सी. नाही म्हणजे पत्रिका एकदम एकदम सुरेख छापली दिसते. काय रे मी काय म्हणतो एकदम मला भास्कर शेठची उपमा दिलीस. नाही म्हणजे त्याचं कारण मला कळू शकलं असतं ना तर फार बरं झालं असतं. कारण ना हा. त्याचं काय आहे, हा. अशा वेळी जर कोणाला भास्कर शेठ म्हणालोच नाही ना, हा. म्हणजे शेठ आता तुम्हाला भास्कर शेठ म्हणालो, पण अशा वेळी जर शेठ म्हणालो नाही ना तर प्रेझेंट करताना हात असा आकडता येणार नाही का? मग 1000 किंवा 500 तरी टाकतील. अहो शेठला शोभले तरी पाहिजेत ना. बरोबर बरोबर तुझं बरोबर. बघा आता केसचा निकाल आहे ना 100% तुमच्याच बाजूने लागणार. केसचा निकाल 100% माझ्या बाजूने लागणार. मग? मग ते कसं काय बाजार कुजबूज चालू आहे. बाजारात हो. म्हणजे शनिवारच्या पावसातल्या बाजारात. हो बाजारात तशी कुजबूज चालू आहे. फक्त लग्नाला या. काय रे मी काय म्हणतो हा? ही मुलगी म्हणजे तुझी होणारी बायको हा. नेमकं करते काय? काय करते? हो अहो जसं जमेल तसं करते, अगदी आवडेल तसं करते, म्हणजे हळूहळू करते. हळूहळू करते. अरे पण नेमकं काय करते बाबा? अहो मुलांना दूध पाजते, आईच्या शपथ त्यांना शिकवते, शिकवते पण मग त्यांचं सगळं करते, अगदी नाकातल्या डाळ्यापासून. अरे म्हणजे नाकातल्या डाळ्यापासून सगळं शिकवते, दूध पाजते. अरे म्हणजे लग्ना अगोदर पोरं झाली. हो. हे कसं काय? हो मुलं माझी नाही म्हणजे कोणाची? अहो, माझं एवढं नशीब नाही हो. हा मी अजून कारल्याचीच भाजी खातोय. श्रीखंडपुरीवर अजून ताव मारला नाही. अरे मग मला सांग ना नेमकं ती काय करते? अहो ती बालवाडीत कामाला आहे. आई छान. या आधी नाही का सांगायचं? म्हणजे ती नोकरी करते. हो. बालवाडी अंगणवाडी काहीतरी नोकरी करते. हो. ओके ओके अहो, ती मदतनीस आहे ना. हा हा येस येस. बरं मी काय म्हणतो हे सगळं ती करते तर करू दे. तुझा बस मी आलो. बरं आहेर आणायला गेले वाटत. तेवढं गाडी खर्चाला होईल. वा काय म्हणतो? धन्यवाद. मी आपला आभारी आहे. धन्यवाद आणि आभारी. अहो, ते कशाबद्दल? अरे, लग्नाचं प्रेझेंट दिला नाही. त्याबद्दल धन्यवाद. लग्नाचं प्रेझेंट नाहीये विनोदराव. अहो, अरे बाबा ते साईश्री मेडिकल आहे ना तुमच्या वस्तीत हा. त्यांच्या मालकांना हे नेऊन द्यायचं. हे मेडिकलच्या सगळ्या वस्तू मेडिकलच्या आहेत. असं आहे होय. हो हो मी लग्नाला येईन तेव्हा नक्कीच प्रेझेंट देईन. बरं. ओके एवढं पोचवायचं. बर मी जरा निघतो. ए कविता कवी सरकार या 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 जरा बाहेर. कविता विनोद आलाय. त्याचं लग्न ठरलंय. मग लग्न म्हटल्यानंतर आपण त्यांना केळवण द्यायचंय. गोडधोड काहीतरी कर. त्याला खायला घाल. मी फॅक्टरीत जाऊन. ओके बाय बाय विनोद. एवढं पार्सलचं.
मला पत्रिका वाटायच्या आहेत, त्या गोळ्या नाहीत. पत्रिका वाटायचे? हो. तुम्ही बसा इथे. बरं. मी आलेच. हो. कविता, अरे वा, अगदी वेळेवर आला. म्हणजे मला तुमच्या घरी जायलाच नको. तुम्ही मला ओळखता? आता ओळखता म्हणजे थांबा. अरे वा, छान आहे. हो, तुम्ही साखरपुड्याला होतात ना? तुमच्या एरियातली मुलगी? वाटेतनं जाताना तुमची गाडी बंद पडली. तुम्ही आणि तुमची बायको त्या जंगलात? हो, ती माझी बायको नव्हती, मिवणी होती. मी तरीच म्हणतो त्यांची गाडी वाटेत बंद पडलीच कशी? पेट्रोल संपलं असेल, हे भरत होते वाटतं. तुम्ही काय म्हणाला? मेवणी, सॉरी. बरं, ती मेवणी म्हणजे जाई का जुई? शेवंती. तिला रातांगण पण आहे. मला नाही माहित, तुम्हाला कसं माहिती? तिथं तर माझा नंबर होता. काय सांगताय काय? मी तिचा पत्ता कट केला. बरं झालं, सुंटे वाचून ठोकला गेला. पण तुमचंही बरं आहे हा. मेवणीला घेऊन अगदी साखरपुड्याला जाता. अहो, मग त्यात काय एवढं? नाही तर आमची मेवणी लग्नाला 2 दिवस असते आणि ती पळून गेली. हो, आयब्रो करायला सांगितले, आयब्रो करायला जातो आणि गेली ती गेलीच. कुठे? अहो, पळून गेली. काय सांगताय काय? हो, आता मला मेवणीच नाही. मग असू द्या की. मग तुमच्या मेवणीला मी माझी टेम्पररी हो, म्हणू का? काय? फक्त लग्न होईपर्यंत. हो, दिवसा नाही, काळोखात पण नाही. जाऊ दे, दिवसा तरी माझी गाडी बंद पडेल. ढकलत तरी काळोख पडेल. तुम्ही काही पण बोलताय. छे, छे. आपलाच मोबाईल आपल्या खिशात असलेला बरा, नाही तर दुसऱ्याचा मोबाईल आपल्या खिशात असायचा. चुकून हो. बरं, तुमच्या मिसेसचं नाव रूपवती. छान आहे हा. तिच्या त्या रूपावरून तिचं नाव रूपवती ठेवलं. अरे वा. माझ्या शेजारी ना परी नावाची मुलगी होती. माझ्या वयाची झाली आणि परीला पंख फुटले. अहो, ती भुडकन उडाली. काय सांगताय काय? उडाली, ती मुंबईला गेली आणि तिकडे जाऊन लग्न केलं. बरं, तुम्ही तुमच्या मिसेस बद्दल काहीतरी सांगत होता. रूपवती, तिच्या त्या चेहऱ्यावर अगदी हलकस असं स्मित हास्य, तिचे ते लुडबुड करणारे केस, गव्हाळ रंगाची, काळ्या टपोऱ्या डोळ्यांची, गडद तपकिरी डोळे, असा नाजूक चेहरा. वाटत हो मंगल, सावधान हो. असंच ना? तुम्हाला कसं माहिती? अहो, तुमचा चेहरा सांगतोय. ओ, अशी सदापोली सारखी मुलगी या पुऱ्या गावातून शोधून काढले. माहितीये का? अहो, तिच्या डोक्यात जेव्हा मोगऱ्याचा गजरा झुलतो ना, तेव्हा या आकाशातल्या चांदण्या लपून बसतात. दिवसा की रात्री? दिवसा चांदण्या असतात, पण कुणी कानाखाली आवाज काढला ना तर काजवे चमकतात. मग तेव्हा दिवस असो नाहीतर रात्र. दिवस असतो किंवा रात्र? हो. म्हणजे आता काय तेच, दिवस असो रात्र, काजवे चमकतातच. तुम्ही तुमच्या पत्नीवर
प्रेम करता? प्रेम प्रेम तर लग्नाबद्दल सर्वच करतात. प्रथम जवानीच्या डोहात पूर्णपणे बुडून जातात. मग 2, 4, 6 वर्षानंतर कोल्ह्याला द्राक्ष आंबट लागतात. तुम्ही काय म्हणालात? हो काय म्हणाल? हो, कोल्ह्याला द्राक्ष आंबट लागतात. नंदन, तू केव्हा आलास? बराच वेळ झाला. तुम्ही बारशाला या. बारशाला? हो sorry. अरे लग्नाला आता लग्ना अगोदर म्हणजे लग्न म्हणजे डोळ्यासमोर पहिलं बारसच येतो हो. म्हणून बोललो चुकला. आता हे तुमचं पार्सल देतो आणि मग मी माझ्या पार्सलकडे जातो. सॉरी माझं पार्सल म्हणजे माझी होणारी बायको तिच्याकडे जातो. पण थांबा, तुम्ही लग्नाला या. बर. तुम्ही पण लग्नाला या. हो नक्की. हो मंडळी तुम्ही पण लग्नाला या. हो येताना आहेर तर आणावंच लागणार तुम्हाला. फक्त हळदीला येऊ नका कारण मी हळद पहिलीच लावलेली आहे. चला येतो. तेवढं लग्नाला या. लग्नाला या. बरं कविता, हा, बोल ना. तू माझ्या घरी येशील का? नंदन, सॉरी कविता, अगं माझ्या मिसेसला म्हणजे स्वराला समजवण्यासाठी तू येशील. कारण तू जसं मला समजावलंस तसं तिला समजवावंस असं मला वाटतं. कारण तू दत्तक मूल घेतोस आणि ती तर मुलाला जन्म द्यायचाच म्हणत नाही. अरे पण तू तर म्हणालास की ते खोटं होतं. वकील आहे ना आणि मला खोटंही बोलता येतं. या भावविश्वासामोर तो भूतकाळ आठवला की त्याला कितीही समजावलं तरी ते व्यर्थ. आणि तूच म्हणतेस ना, घराच्या श्रीमंतीनं वैभव वाढतं आणि ते घरातल्या गुणलक्षणावर अवलंबून असतं. हो. अरे पण यापूर्वी कधी मन मोकळं केलं नाहीस ते तू. तेव्हा मन मनाला आधार देत होतं आणि तू समोर उभी होतीस. आता तसं नाहीये. नंदन, हे बघ, क्षितिजाच्या उंबरठ्यावर हा लाल भडक तेजस्वी तारा कधी उगवणार आहे कोण जाणे. तोही एक दिवस उगवेल. आपण फक्त वाट पाहायची. आणि तुला सांगू का, कुठच्याही रेषा समांतर नसतात आणि प्रत्येकाच्या जगण्याच्या दिशाही वेगवेगळ्याच असतात. माझ्या जागी तू असतेस तर. तू वकील आहेस, मी नाही. हे बघ, मी कुठेतरी वाचलंय ते तुला सांगते. हा, ऐक. अरे बोट बंदरात जरी कितीही सुरक्षित असली ना तरी महासागरात मुक्तपणे विहार करण्याचं स्वातंत्र्य नसतं तिला. बंधन असतात. तसं स्त्रीचं आहे. आम्हा स्त्रियांना त्या घराचा उंबरठा म्हणजे स्वर्ग असतो आणि ही आपल्या या समाजाची संस्कृती आहे. खरंच आज तू आई झाल्यासारखी वाटते. खरंच मला माफ कर. आजच्या दिवशी एवढंच सांगेन तुला. विश्वासाला तडा न जाता फक्त कर्तव्याची जाणीव तू नेहमी ठेवत जा. बरं कविता,
निघतो मी. नंदन, मी मुलाला जन्म न देता आई झाले आणि तू मुलाला जन्म देऊन बाप हो. मग मी वाढदिवसाला मात्र नक्कीच येईल. या दिवसाची मी वाट पाहिली, पण हा तू वाट तर चुकणार नाहीस ना? अरे काळ्या कुट्ट अंधारातून चिमुकली पाखरं आपल्या घराकडे परततात वाट काढत. त्यांच्या पुढे दिवा नसतो आणि आपण तर माणसं आहोत. बरोबर, मी निघतो. होय. नमस्कार ताई. हा बाहेर गेला तो कोण? नंदन देशमुख, वकील. वकील? हो. म्हणजे हा वकील तुझी केस नक्की जिंकून देणार. अगदी वरचं खाली आणि खालचं वर करू. या केसचा निकाल तुझ्या बाजूनेच लागणार. आणि माझा बाप जेलमध्ये जाणार, सडणार. तो तिथेच सडणार. कारण त्या फॅक्टरीला आग लावून त्या फॅक्टरीत 8 जणांचा मृत्यू गेलाय. त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. ती निरपराध मुलं जी जन्माला पण आली नाही. किशोर, हे सगळं तुला माहिती होतं? माहित होतं? होय, माहित होतं. एका बापानं केलेली पाप एखाद्या त्या मुलाला माहित नसणार म्हणजे नवलच. ताई, आज तुझ्याजवळ एक ओवाळणी घालतोय. कारण तू एक सत्य आहेस. श्रीपादच्या घराला आग लावली माझ्या बापानं. कारण या केसचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी. पण हा देवराम नाही. ताई, हा तुझा भाऊ किशोर कोर्टात उभा राहील बापाच्या विरोधात तुझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी. किशोर, तुला पैसे हवेत? नको, मला पैसे नको. तू त्या दिलेल्या पैशावर मी माझ्या कष्टाची भाकरी उभी केली. स्वतः कमवलेल्या कष्टाच्या भाकरी खूप ताकद असते असं तूच म्हणतेस ना. पण मला त्या माझ्या बापानं नाही शिकवलं. मी समजले नाही. होय ताई, तू मारलेली ते थप्पड, तू दिले ते पैसे, त्या पैशाच्या जीवावर, पैशाच्या त्या जोरावर माझं जीवनच सारं बदलून गेलं. आज स्वतःच्या कष्टाची भाकरी उभी केली. तू सांगितलेल्या मार्गावर उभा राहिलोय. लग्नही केलंय, मुलंही आहेत. अरे त्यांना इथे घेऊन ये. मी ओवाळेन त्यांना. मी ओटी भरेन तिची. पण ताई, मी एका वेश्याच्या मुलीवर लग्न केलं ताई. होय ताई, या जगात एक सत्य होऊन गेलंय. विचार या गावच्या पवित्र पुण्य विराजमान झालेल्या त्या पांडुरंगाला विचार. पांडुरंगाची भक्ती करून धन्य झालेल्या त्या कानोपात्राला पांडुरंगाने मंदिरात जागा दिली. मग मी एका वेश्याच्या मुलीला माझ्या हृदयात स्थान देऊ शकत नाही? किशोर, खरंच आज तू माझा भाऊ शोभलास. खरंच आज तू माझा भाऊ शोभलास. हा ताई, त्या एका आईने तो निर्णय घेतला. ते वेश्या म्हणून वावरली का? तर आपल्या मुलीला जिवंत ठेवण्यासाठी, पोटाची टीसभर खळगी भरण्यासाठी. त्या फुटपाथच्या कडेला जगणारी ती माणसं अगदी जीवन जगतात, ते पण निर्भीडपणे. दोष तुझ्या भावजाचा नाही, म्हणजे माझ्या पत्नीचा नाही आणि आईचा तर नाहीच नाही. कारण आमच्यासारख्याच माणसांनी अशा या स्त्रियांना जगणं मुश्किल केलं असतं ताई. किशोर, अरे किती बदललायस तू. होय ताई, तू वाईट मार्गाला गेलेलो होतो. पण म्हणतात ना, एक सासू
सासूच आपल्या जावया सुधारते म्हणून मग ती वेश्या का असे ना. पण ती आई आपली दुसरी एक आईच असते. चिमणी उडाली भूत, चिमणी आपल्या पाखरांना आपल्या पंखात ऊब देते. मांजर आपल्या पिलांना दातात धरते, पण ते दात त्या पिलांना ते कधीच लावत नाही. किशोर, खरं सांगू, आज तू खरंच आभाळा एवढा झालायस रे. खरंच आभाळा एवढा झालायस. होय ताई, तू मला लहानपणी थप्पड मारायला हवी होतीस ताई. पण खूप उशीर झाला. हे हात म्हणजे आता मला माझ्या आईसारखे वाटू लागले. पुढच्या जन्मी मी तिच्या पोटी जन्म घेईन. तू वांज होणार नाहीस ताई, वांज होणार नाहीस. हा पांडुरंग, हा भगवंतच या कुळाचा उद्धार करेल. भगवंत तुझ्या कुळाचा उद्धार करेल ताई, भगवंत तुझ्या कुळाचा उद्धार करेल. चौकशी करायची होती रे. अमित यार, तू अरे ही अवस्था काय करून घेते स्वतःची अमित? अरे ही स्वतःची अवस्था काय करून घेते मित्रा? काय अवस्था आहे तुझी? काय झालं? का असं वागतोय तू? सांग ना. एक महिना झाला मी तुझी खूप वाट पाहिली रे. तुला फोन केले पण तू फोन देखील उचलला नाहीस. आणि आता येतो, नंतर येतो, मीटिंग मध्ये आहे असंच सांगत राहिलास रे, असंच सांगत राहिलास. आणि सगळं संपलं रे, सगळं संपलं. सगळं संपलं. अरे मला सांग काय झालं नेमकं? काय झालं? अरे माझी पत्नी म्हणाली, ज्याला तुम्ही पाठचा भाऊ मानलात तोच बघायला आला नाही, तोच नाही आला. अरे बघायला म्हणजे नेमकं हॉस्पिटलमध्ये होतं कोण? मी नाही किंवा पत्नीही नाही, मग आमचा मुलगा पप्पू. पप्पू? काय झालं पप्पूला? अरे कुठे आहे तो? कुठे आहे पप्पू? सांग ना. ए मित्रा सांग ना, पप्पू कुठे आहे? सांग मित्रा. आता स्मशान भूमीत गाढ झोपलाय. नाही मित्रा, नाही. ए मित्रा, नाही. हे शक्य नाही. मित्रा सांग ना पप्पू सांग मला पप्पू. अरे गेला रे तो, गेला. माझ्या हलगर्जीपणामुळे तो गेला. औषध उपचार झाले नाही म्हणून तो गेला रे, गेला. अनंतात विलीन झाला रे, विलीन झाला. अरे तू माझा मित्र होता, पण मित्र तू जागलाच नाही रे, जागलाच नाही रे. शेवटपर्यंत आलाच नाही रे, तू आलाच नाही. मित्रा खरंच चूक झाली माझी मित्रा, खरंच चूक झाली. अरे त्याच्या येण्यात आता तो मला परत भेटणार आहे का?
नाही भेटणार आहे? नाही मित्रा, नाही. तो परत भेटणार नाही. नाही मित्रा, नाही मित्रा. मग सांग ना, सांग असा का वागलास तू? का वागलास? सांग ना, का वागलास? अमित मित्रा, मित्रा, माझं फॅक्टरीत काम असायचं. मी कामाच्या मागे असायचो. मला माहित आहे मित्रा, मला आयुष्याची भाकरी देणारा तूच आहेस मित्रा. फक्त तूच आहेस. अरे अरे तुला फक्त मीटिंग आणि पैसाच फक्त दिसतो, पैसा. अरे जरा माणुसकी तरी बघ, जरा माणुसकी तरी शिल्लक ठेवायचीस रे तू, शिल्लक ठेवायचीस. मित्रा, नाही नाही मित्रा, माझं चुकलंय. माझं खूप चुकलंय मित्रा, खूप चुकलंय माझं. माझं खूप चुकलंय. हे मित्रा, मी नाही तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. तू मला भाकरी दिलीस मित्रा, मला भाकरी दिली. मी मित्रा तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. बस होता बस. आज मी भिकारी झालोय, पुत्रहीन. आणि त्याचं ऑपरेशन केलं नाही म्हणून तो केला, म्हणून केला. अमित मित्रा, मला माफ कर रे, मला माफ कर मित्रा, मला माफ. अरे तुला माफ करून माझा मुलगा परत येणार आहे का? परत येणार आहे का? सांग ना, परत येणार आहे? अरे पप्पू तुला सारखा हॉस्पिटलला विचारत होता, भास्कर काका का नाही आले, भास्कर काका का नाही आले? अरे सांग ना, का नाही आलास तू? का नाही आलास? नाही. भास्कर काय झालंय? भाऊजी काही नाही. अहो बोला ना, काय झालंय? काही नाही, काही नाही. याचा मुलगा म्हणजे आपला मुन्ना सोडून गेला होता. याला कविता हा माझा पोशिंदा आहे ग, पोशिंदा आहे. याने मला भाकरी दिली ग, भाकरी दिली. मला भाकरी दिली. कसं आणि कुठे? भास्कर शेठ, हा लिफाफा साई मेडिकल्स मधून दिले आहे. मालक स्वतः बोलले तू जातीने घेऊन दे, त्यामुळे हा लिफाफा आम्ही घेऊन आलोय.
अरे 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 1 कोटीचा नफा झालाय माझ्या फॅक्टरीला. 1 कोटीचा नफा माझ्या फॅक्टरीला झालाय. विनोद कम एंड सिट. अरे बघ, मी तुला लग्नाला येऊन तुझं प्रेझेंट देऊ शकलो नाही, पण आज देणार मी तुला प्रेझेंट देणार. हे बघ, आज तुझं प्रेझेंट आता ताबडतोब घेऊन जा. हे बघ, हे तुझं प्रेझेंट. ओके, लग्नाचं प्रेझेंट. आणखी काय लागलं ना तर हे बघ, आणि केव्हाही माझ्या घरी यायचं, माझ्याकडून काही मागून घ्यायचं. काही मागून घ्यायचं. साहेब थँक्यू. ओके, प्रेझेंट दिल्याबद्दल. ओके, चला. विश यू ऑल युअर मॅरेज लाईफ. येस, ओके, चला. 1 कोटीचा चेक. 1 कोटीचा चेक मला मिळाला. आज माझी फॅक्टरी म्हणजे या देशात नंबर 1 भास्कर मुकादम. हो, आज हा 1 लाख रुपयाचा चेक आणि बरोबर माझ्या अंगावर असलेले सगळे दागिने, सगळा पैसा, सगळं काही मी माझ्या मित्राच्या अमितच्या पणाला लावणार. कारण तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि ज्याने मला भाकरीचा तुकडा दिला तो माझा मित्र हॉस्पिटलमध्ये. आता फक्त त्याच्या आवडीचा जेवणाचा डबाच घेऊन येतो. माझा मित्र हॉस्पिटलमध्ये. होय, माझा मित्र हॉस्पिटलमध्ये. आणि आता मी त्याला त्या मृत्यूच्या छायेतून परत घेऊन येणार आहे. हो, आता लावतो पणाला हे 1 कोटी रुपये आणि माझी सगळी संपत्ती. कविता, कविता, आपण आता जिंकलोय का? आपण आता जिंकलोय आपण आता. आज आपण खरंच हरलोय. काय हरलोय म्हणजे? खरंच आपण हरलो आज. पण हरलो. अगं, हे सगळं घेऊन मी कोणासाठी चाललोय? अगं, हा 1 कोटीचा चेक आहे आणि हे सगळं कोणासाठी घेऊन चाललोय मी? मग त्याच्या आवडीचा डबा पण घेतलाय. अमितच्या आवडीचा डबा आहे का? काय झालं? खरं सांगा ना मला. खरं सांगा ना. खरं सांगा ना. अमित भाऊजी आपणा सर्वांना सोडून गेले. काय? माझा मित्र अमित गेला. नाही, तू काय खोटं सांगत नाहीस का? मला करू नका. मला येणे भाकरी. तो माझा मित्र अमित गेला. खोटं सांगतेस तू. अमित माझा मित्र होता. अमित माझा मित्र होता. अमित जाणे शक्य नाही. खरं सांगा. अमित गेला. अमित गेला.
काय म्हणते